नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास राहुल या चॅनलवरती मी राहुल तुमचं मनापासून स्वागत करतो. ह्या वर्षी पावसाचा अंदाज आपण जर पाहायला गेलो तर पाऊस हा लांबणीवर जाताना दिसतोय. म्हणजे आज तुमची 20-22 तारीख जूनची येऊन गेली आहे मित्रांनो, आणि अजूनसुद्धा पावसाचं आगमन आपल्या महाराष्ट्रात झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही विविध पिकांचे विचार केले आहे, जसं की कापूसचा विचार केला तर कापूस 160 ते 170 दिवसात किंवा 180 दिवसामध्ये खाली होणारं पीक आहे. एवढ्या दिवसात घेतला तर आपल्या पुढच्या पिकाचा कालावधी आपल्याला मिळत नसतो आणि पुढच्या पीक आपल्याला सापडणार नाही. जसे की गहू असेल, हरभरा असेल, या पिकांचा आपल्याला कालावधी मॅच करता येणार नाही. म्हणून ह्या वर्षी आपण कोणत्या पिकांकडे जास्त कल घ्यावा, म्हणजे जसे की कमी दिवसात येणारं जर पीक आपण ह्या वर्षी लागवड केली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न तिथं येताना दिसणार आहे. मग ह्यामध्ये आपण शेतकरी जास्ती करून सोयाबीन, मका, उडीद, मूग यांसारख्या पिकाकडे वळताना दिसणार आहेत. मग शेतकरी मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे सोयाबीन या पिकावरती. मग सोयाबीनकडे जर आपला कल असेल तर ह्या वर्षी आपण सोयाबीन या पिकाच्या कोणत्या व्हरायटीची लागवड करावी, जेणेकरून आपल्याला उत्पन्न पण चांगलं येईल आणि आपल्याला पुढचे पिकांचा जो साठगाठ आहे ती सुद्धा. तर मग आणि विषय काय होणार आहे मित्रांनो, ह्या वर्षी जो पावसाचा अंदाज येणार आहे तो थोडा तुटक पावसाचा अंदाज येणार आहे. म्हणजे आपल्याला ह्या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन या पिकांकडे कल जो आपण वळवणार आहे तो सुद्धा आपल्याला सक्सेसफुल होताना तिथं दिसणार आहे. मग अशा वेळेस मी तुमच्यासाठी सोयाबीन या पिकाच्या काही 2-4 व्हरायट्या घेऊन आलो आहे. त्या व्हरायट्या तुम्ही कोणत्याही कंपनीची लागवड करू शकता. जर आपण ह्या व्हरायट्यांची निवड केली तर नक्की आपल्याला तिथं चांगलं उत्पन्न येताना दिसणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला मी पहिली व्हरायटी सांगतोय KDS 726. या व्हरायटीची जर आपण निवड केली तर आपल्याला चांगलं उत्पन्न तिथं येताना दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला एक अशी व्हरायटी सांगतो KDS 992. या व्हरायटीमध्ये सुद्धा आपल्याला एक चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटी आहे मित्रांनो. ही जास्तीत जास्त तुम्हाला 90 ते 120 दिवसामध्ये खाली होणारी व्हरायटी आहे मित्रांनो. म्हणून या व्हरायटीचा सुद्धा तुम्ही तिथं विचार करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला एक अशी व्हरायटी सांगतोय मित्रांनो अजून, जी आहे JS 335. JS 335 या व्हरायटीचं उत्पन्न आपल्याला काही दिवसापासून, म्हणजे मागील काही 2-4 वर्षापासून आहे ना, खूप छान येताना दिसतंय आणि कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी आहे मित्रांनो. आणि आता जी मी तुम्हाला पुढची व्हरायटी सांगतोय मित्रांनो, ही मागच्या 3 वर्षापासून शेतकरी बांधवांना नवीन आलेली आहे आणि हिचं उत्पन्न म्हणजे डायरेक्ट एक्सलंट उत्पन्न येताना दिसतंय. ती म्हणजे इनोवेज 108 या व्हरायटीची सुद्धा तुम्ही तिथं निवड करू शकता. या व्हरायटींमधून तुम्ही आजपर्यंत कोणत्या व्हरायटी लावल्या आहेत, तुम्हाला उत्पन्न कसं आलं आहे, तुम्ही किती क्विंटल तुम्ही उत्पन्न घेत आले आहात, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत राम राम.